नमस्कार मंडळी, आरकेच रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या भरड्याची लापशी। ती कशी बनवायची आणि त्यासाठी लागणारं साहित्य इथे आपण घेतलेलं आहे आणि कशी बनवायची हे व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर इथे पाहू शकता आपण भरडा घेतलेला आहे। हा भरडा तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये इझिली मिळून जाईल किंवा तुम्हाला घरगुती भरडा कसा बनवायचा हे जर पाहायचं असेल तर तुम्हाला या व्हिडिओच्या खाली एक कमेंट करायची आहे, म्हणजे तोही नक्कीच तुम्हाला बनवून दाखवेल। तर चला इथे आपण त्याच मापाने 1 वाटी गूळ घेतलेला आहे। भरड्या इतकाच गूळ आपल्याला इथे घ्यायचा आहे, म्हणजे गोड एकदम परफेक्ट होतं। तर त्याचबरोबर इथे आपण गावरान तूप घेतलेलं आहे 1 वाटी। इथे घेतलेलं आहे कट करून घेतलेलं खोबरं। त्याचबरोबर इथे काजू घेतलेले आहे कट करून। 1 चमचा वेलची घेतली, थोडेसे शेंगदाणे घेतले। हे साहित्य आहे आपलं। चला तर आता व्हिडिओला सुरुवात करू। तर इथे आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये आपल्याला आता तूप घालून घ्यायचं आहे। तुपाला जास्त गरम न होता थोडं मेल्ट झालं की आपल्याला त्यामध्ये भरडा घालून पूर्ण तुपामध्ये मिक्स करून घ्यायचा। तर इथे आपलं तूप मेल्ट झालं, तुम्ही पाहू शकता अजिबात गरम होऊ दिलं नाही, फक्त मेल्ट झालं की आपल्याला पूर्ण भरड्याला असं तूप लावून घ्यायचं, म्हणजे आपली चोपडी चटचटीत अशी लापशी तयार होते। ही स्टेप आहे, नक्कीच लक्षात ठेवा। तर इथे आपण अशा पद्धतीने मिक्स करून छान आपण आता इथे भरडा भाजून घेणार आहोत। चांगला गुलाबी कलर येईन इथपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। इथे छान आपला भरडा भाजत आलेला आहे, तुम्ही पाहू शकता भाजलेला आहे। मी एकीकडे पाणी उकळायला ठेवलं होतं, इथे त्या वाटीने 3 वाट्या पाणी ठेवलं होतं। तर थोडंसं आपण तूप मागे ठेवलेलं हे 2 चमचे तूप यामध्ये घालून घेतलं, म्हणजे आणखीनच सॉफ्ट आपली लापशी जी आहे ते बनते। तर इथे ते तूप घालून घेतलं, त्यावरती चवीपुरतं मीठ घालायचं। कोणत्याही गोडाच्या पदार्थात जर तुम्ही मीठ घातलं तर त्याची टेस्ट डबल होते। इथे आपण काजू घालून घेतले, खोबरं घालून घेतलं, त्याचबरोबर हे शेंगदाणे घालून घ्यायचे। उकळत्या पाण्यामध्ये हे सर्व जिन्नस आपल्याला टाकून घ्यायचे आहे। आता हा भरडा जो आहे गरम गरम आपण भाजलेला तो त्यामध्ये टाकायचा, म्हणजे लगेच फुलल्या जातो, मग छान शिजल्या पण जातो। त्यामुळेच मी एकीकडे पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं। चला तर आपण हा पूर्ण भरडा यामध्ये घालून घेऊया। तर पाणी पाहू शकता, पाणी आणि भरडा गरम असल्यामुळे थोडंसं वरती येत होतं। तर आता इथे आपण सर्व भरडा यामध्ये टाकून घेतला। आपल्याला याला अधूनमधून चेक करायचं आहे, तुम्ही असंच ठेवायचं नाही, नाहीतर पातेल्याला चिकटण्याची शक्यता असते। तर चला इथे वेलची पावडर घालून घ्यायची आहे। याला वेलची पावडरही छान यामध्ये मिक्स करून घ्यायची, म्हणजे त्याने टेस्ट अप्रतिम येते। चला तर अशा पद्धतीने आपण याला हलवून घेऊया आणि आता आपण याला शिजत ठेवणार आहोत। मी याला अधूनमधून चेक करत राहणार आहे। कमीत कमी आपल्याला पूर्ण लापशी तयार होईपर्यंत 4 ते 5 वेळा मधनं चेक करावं लागतं, नाहीतर आपलं जी लापशी आहे ती खाली चिकटण्याचे चान्सेस असतात। तर इथे मी झाकण ठेवून याला छान शिजवून घेणार आहे। तर इथे आपण आता चेक करूया। इथे आपण गॅसची फ्लेम कमी केलेली आहे। तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी आपली लापशी छान फुगलेली आहे, त्यामधलं पाणीही कमी झालेलं आहे। आता या स्टेजला आपल्याला शिजली आहे का चेक करायचं आहे। इथे छान शिजलेली आहे। आता यामध्ये हा सगळा गूळ घालून घ्यायचा, गूळ छान त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। तर तुम्ही पाहू शकता पूर्ण गूळ आपल्या लापशीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला, अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा। तर पहा तुम्ही, मी ज्या पद्धतीने मिक्स करून घेत आहे अशाच पद्धतीने तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी सोपी प्रोसेस आहे, तुम्ही पाहितलं। तुम्हाला गुळाचं याचं माप अगदी लक्षात ठेवण्याजोगं घ्यायचं आहे। आपल्याला जेवढा भरडा तेवढंच गूळ घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता, आणि तुम्ही तेलामध्ये हे लापशी बनवू शकता, असं काही नाही की तुम्हाला तूपच असलं पाहिजे। तूप असेल तर तुपामध्ये बनवा, नाहीतर तुम्ही घरामध्ये जेही तेल वापरता स्वयंपाकासाठी त्या तेलामध्येही तुम्ही छान अशी लापशी बनवू शकता। तर इथे आता झाकण ठेवून पुन्हा 2-3 मिनटं त्याला आपण छान हे करून घ्यायचं, म्हणजे इथं गुळाचं पूर्ण पाणी होतं। आता हे गुळाचं पाणी झालं, म्हणजे याला पुन्हा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे खाली चिकटणार नाही। तुम्ही पाहू शकता आपण इथे कुठलाही कलर यूज केला नाही, पण गुळाने छान असा कलर आपल्या लापशीला आलेला आहे आणि दिसायलाही छान आणि चवीलाही अप्रतिम होते। त्यामुळे एकदा तर नक्कीच बनवून पहा। बऱ्याच ठिकाणी लापशी हा प्रकार माहिती नसतो, तर ही लापशी तुम्ही एकदा नक्कीच बनवून पहा। आमच्या भागामध्ये
म्हणजे देवाचा काही कार्यक्रम असेल किंवा वास्तुशांती हे जर असेल तर यासाठी नक्कीच आमच्या इकडे लापशी बनवली जाते. त्यामुळेच मी तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे तुम्ही अशी लापशी एकदा नक्कीच बनवून पहा. तर पाहू शकता आपली इथे लापशी आता तयारच होत आलेली आहे. तर आता इथे थोडीशी आपल्याला लापशी वाफवून घ्यायची. आता इथे गॅस बंद करून टाकायचा आहे. याला थोडंसं थंड करून घ्यायचं. इथे आपल्याला लापशी थंड होण्यासाठी आपण ठेवलेली आहे. तुम्ही पाहू शकता किती सुरेख अशी लापशी आपली तयार झाली. आता इथे आपली लापशी पूर्णपणे थंड झालेली आहे. तर आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. खूपच सुंदर झालेली आहे. त्यामुळे एकदा नक्कीच बनवून पहा. तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने झालेली आहे आणि ती चिकट झाली तरच चवीला छान लागते. चिकट होण्यासाठी मी एवढी मेहनत घेतलेली आहे. तुम्हाला सुट्टी आवडत असेल तर सुट्टीही तुम्ही बनवू शकता. पाहू शकता आपली तयार झालेली आहे लापशी. आलं ना तोंडाला पाणी. चला तर मग बनवून खा आणि चॅनलला जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब करून जा आणि पाहिल्याबद्दल